नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण पाहत आहोत मुंबई स्टाईल वडापाव. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. हा अर्धा किलो बटाटा आहे. पावाची लादी. ह्याच्यातले लागणार आहे आपल्याला मोहरी, हळद, जिरे आणि हिंग. आणि आपण वडापावची जेच वाटण करणार आहोत बटाट्यासाठी, त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे. हा लसूण सोललेला आहे. ह्याच्यातल्या मी अर्ध्या मिरच्या वाटणासाठी वापरणार आहे आणि अर्ध्या मिरच्या मी हिरवी चटणी करणार आहे त्यासाठी. 1 इंच आलं, हे बेसन आहे, ही कोथिंबीर आहे आणि मीठ आणि तेल. चला आपण आता कृती पाहूया. सर्वप्रथम आपण हा जो बटाटा आहे तो बॉईल करायला ठेवूया कुकरमध्ये. चला बॉईल झाल्यानंतर भेटूया आपण. तर आपण हा बटाटा बॉईल करून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यासाठी जे वाटण लागणार आहे ते करून घेऊया. हे लसणाच्या सोललेल्या पाकळ्या आहेत, हे आलं आहे आणि थोडेसे जिरे टाकायचे आणि ह्या अर्ध्या मिरच्या टाकायच्या. आपण 7 ते 8 मिरच्या टाकून द्यायच्या. आणि ही कोथिंबीर, हे वाटणासाठी जे साहित्य आहे आपण हे बारीक करून घेऊया. तर आपण आता हे मी बारीक करून घेतलेलं आहे वाटण. आता हे आपण वाटण पहिलं परतून घेऊया. त्यासाठी आपण थोडंसं तेल टाकायचं. जास्त भाजी त्याची तिखट होते, पण जास्त ऑइली होऊ द्यायची नाही. आता आपण फोडणीची तयारी करूया. मेन वडापावच्या भाजी अशी छान चरचरीत झाली का वडापावही चवीला छान लागतो. हे बघा, 2 चमचे मसाल्याच्या डब्यातला मोहरी, हे जिरे आणि हा मैत्रिणीला माझ्याकडून मगाची कढीपत्ता दाखवायचा राहिला. आता आपण हे वाटण टाकून घेऊया. वडापावची चव याच्यावरच खरं तर अवलंबून असते. आणि हळद ही जरा नंतर टाकायची, कारण तेलात टाकल्या हळद जळते आणि आपल्या पोटाला थोडं थोडं तिखट खाल्ल्यानंतर काय त्रास होऊ नये म्हणून थोडंसं हिंग हे परतून घेऊया आपण. परतायला जास्त तेल टाकायचं नाही. मी बटाटे चिरून घेतलेले. आणि आता आपण याच्यात मीठ टाकून घेऊया. हे आपण आता छान परतून घेतलेले आणि ह्या मॅशरने मी हे असं बटाटा एक असा जीव करून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला त्याचे वडे वळताना अख्खा अख्खा पीस राहणार नाही. चला आता आपण पुढची कृती पाहूया. आता आपण वडापावची लाल चटणी जी असते त्याला जे साहित्य लागते ते आपण हे करून घेऊया. खोबरं आपण चिरून घ्यायचं बारीक. जास्त काही साहित्य लागत नाही सुकी चटणी करण्यासाठी. आणि ही काश्मीरी मिरची पावडर आहे, ते आपण 1 ते 1.5 चमच टाकून द्यायची आणि चवीनुसार मीठ. चला आता पहिले बारीक करून घेऊया. ही आपली लाल चटणी तयार झालेली वडापावची. आता आपण हिरवी चटणी करून घेऊया. त्यासाठी मी या 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. ह्या 4-5 हिरव्या मिरच्या आहेत, कोथिंबीर. ज्यांना जास्त घट्ट वगैरे हवी असेल त्यांनी थोडीशी शेव टाकली तरी चालेल. आणि मीठ टाकून आपण ही सुद्धा चटणी बारीक करून घेऊया.
तर आता आपण कढईत सर्वप्रथम तेल गरम करायला ठेवूया आणि चण्याचं पीठ आपण जे लागणार आहे ते हे चण्याचं पीठ आहे 200 ग्रॅम ते आपण मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये. हे असं कालवून घेतल्यानंतर आपण ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचं. सोडा मी टाकत नाही कारण सोड्यानं वडे तेल भरपूर पितात. हे छान असं फेसून घेतल्यानंतर हलकं होतं ते पीठ. आणि हे मी मोठ्या साईजचे केलेले आहेत वडे. आपण ठेल्यावर वगैरे असतात ते छोटे वडे असतात. हे मी मोठ्या साईजचे केलेले आहेत. तर आता आपण बघूया कृती. छान असं कालवून झालेलं. छान असं हलका करून घेतल्यानंतर अजिबात सोड्याची गरज नसते. आपण बघूया. आपलं घातलं त्याला तसा तेलकटवाडा सोडला तरी घेऊया. हे आपलं तेल आता छान तापलेलं आहे. आपण वडे सोडून घेऊया. जेवढे मावल असे जास्तही सोडायचे नाहीत, नाहीतर वडे चिकटतात एकमेकाला. माझ्याकडे साधारण 4 वडे बसतात चांगले. बघितलं मैत्रिणींनो, आपले वडे किती छान हलके झालेले आहेत, न सोडा टाकता सुद्धा. आता आपण हे काढून घेऊया. आपले वडे तयार झालेत. मी आता काढून घेते. बाकीचे राहिलेले वडे मी तळून घेते. चला आपण आता हा वडापाव तयार करूया. ही आपण जी मगाशी ग्रीन चटणी केलेली आहे ती आपण लावून घेऊया. आणि एका साईडला आपण ही लाल चटणी केलेली आहे ती लावून घेऊया. आणि आपला हा गरमागरम वडापाव तयार आहे. त्याच्याबरोबर या मिरच्या. अजून एक वाटलंच तर मैत्रिणींना मी तयार करून दाखवते. हिरवी चटणी, माझी ही वडापावची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.